जय शिवराय मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतील असे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत. हे प्रश्न वन लाइनर या टाईपमध्ये आहेत. टोटल 60 प्रश्न आहेत. पोलीस भरतीला यावर्षी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर टेस्ट चालू करू. पहिला प्रश्न, भारताच्या मॉनेस्टरी असे कोणाला म्हटले जाते? भारताच्या मॉनेस्टरी असे कोणाला म्हटले जाते? तर ताराबाई मोडक यांना. कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? IMP प्रश्न. भरतीमध्ये 2 वेळा प्रश्न येऊन गेला आहे. कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अनुताई वाघ. पुढील प्रश्न, लालबावटा या कलापथकाची स्थापना कोणी केली? लालबावटा या कलापथकाची स्थापना केली आहे अण्णाभाऊ साठे यांनी. बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केव्हा केली? इथे 2 प्रश्न तयार होतात. आनंदवनाची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी. तर आणि केव्हा केली? तर 1952ला. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, लिहून घेत चला. पुढील प्रश्न, बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना केली आहे. भारताने पंचशील करार कोणत्या देशाबरोबर केला होता? महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंचशील करार कोणत्या देशासोबत झाला होता? तर चीन. कमेंट करून सांगा, पंचशील करार कोणत्या वर्षी झाला होता? कमेंटमध्ये उत्तर द्या याचे. पंचशील करार केव्हा झाला? पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने मुस्लिमांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले? कोणत्या कायद्याने मुस्लिमांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले? तर 1919चा मोर्ले मिंटो कायदा. या कायद्यान्वये मुसलमानांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन कोण चालवत होते? मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन कोण चालवत होते? तर उषा मेहता व विठ्ठल झवेरी हे 2 व्यक्ती मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन चालवत होते. पुढील प्रश्न, 1882 साली स्थापन केलेल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1882 साली स्थापन केलेल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते विल्यम हंटर. लक्षात ठेवा, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. दत्तक वारसा नामंजूर हे तत्व कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केले? दत्तक वारसा नामंजूर हे तत्व कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केले होते? तर लॉर्ड डलहौसी. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर मॅडम भिकाजी कामा. लक्षात ठेवा, मॅडम भिकाजी कामा. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेच्या नंतर हंटर आयोग स्थापन झाला होता.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोठे आढळतात? महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोठे आढळतात? तर चंद्रपूरमध्ये. हिमवृषालीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? हिमवृषालीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर छत्रपती संभाजीनगर. मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे. तो कोणत्या महासागरात आहे? तर पॅसिफिक महासागरात. दोन प्रश्न तयार होतात. जगातील सर्वात मोठा गर्ता कोणता? तर मरियाना गर्ता. आणि तो कोणत्या महासागरात आहे? तर पॅसिफिक महासागर. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? तर ऑसिस. पुढील प्रश्न, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर कोकण रेल्वे मार्गावर. कोकण रेल्वे मार्गावर रोरो वाहतुकीची सुरुवात झाली होती भारतामध्ये प्रथम. मित्रा ही संस्था कोणत्या संस्थेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आली होती? मित्रा ही संस्था कोणत्या संस्थेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आली आहे? तर नीती आयोगाच्या. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर PM, पंतप्रधान. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. तसेच मित्रा या संस्थेचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, मित्रा ही महाराष्ट्रातील संस्था आहे. जसे भारताची नीती आयोग आहे तसेच महाराष्ट्राचा मित्र आयोग आहे आणि याचे अध्यक्ष असतात CM. पुढील प्रश्न, वित्तीय धोरण कोणाद्वारे तयार केले जाते? तर वित्तीय मंत्रालय द्वारे. वित्तीय धोरण वित्तीय मंत्रालयाद्वारे तयार केले जाते. शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचा काळ कोणता? चला मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. आणि या शिफारशीचा काळ आहे 2026 ते 2031 पर्यंत. 16वा वित्त आयोग 2026 ते 2031 पर्यंत आहे. शेअर बाजाराचे नियमन व नियंत्रण कोणती संस्था करते? महत्त्वाचा प्रश्न, शेअर बाजाराचे नियमन व नियंत्रण सेबी ही संस्था करत असते. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1949 साली. लक्षात ठेवा, 1949 साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ला झाली होती. महत्त्वाचं आहे, 1935 ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. चला पुढचा प्रश्न, क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक आहे
सेंट्रल बँक ऑफ इंडिया. अमृत धरोहर ही योजना कशाशी संबंधित आहे? तर पाणथळ विकास याच्याशी संबंधित आहे अमृत धरोहर योजना. चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? तर ऋणकोला. पुढील प्रश्न, भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना भारताचे हॉकी जादूगार म्हणतात. मेजर ध्यानचंद. विधानसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? विधानसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे. लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. चला पुढील प्रश्न, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मेघालयमध्ये. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? तर मदन मोहन मालवीय यांच्या. लक्षात ठेवा, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने झाली होती. पुढील प्रश्न, केटू पर्वताची उंची किती मीटर आहे? IMP. केटू या पर्वताची उंची किती मीटर आहे? तर 8,611 मीटर. लक्षात ठेवा, केटू या पर्वताची उंची 8,611 मीटर आहे. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? तर संत गाडगे बाबा यांनी. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर देवनागरी. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न आहे, क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणाशी. पुढील प्रश्न, भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लिहून घ्या. भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते? तर 1,000. 1,000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते. हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर गोपाळ कृष्ण गोखले हे हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो.
पुढील प्रश्न, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर नागालँडमध्ये. लक्षात ठेवा, नागालँड या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर वाईमध्ये. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय वाईमध्ये आहे. पुढील प्रश्न, लोखंडी नळ गंजू नये त्यासाठी त्यावर जस्ताचा थर चढवितात, या क्रियेला काय म्हणतात? लोखंडी नळ गंजू नये त्यासाठी त्यावर जस्ताचा थर देतात, त्या क्रियेला काय म्हणतात? तर गॅल्वेनायझेशन. लोखंडी गंजू नये त्यावर जस्ताचा थर चढवितात, त्यास गॅल्वेनायझेशन असे म्हणतात. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून घ्या. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर फॅथोमीटर. पुढचा प्रश्न, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय आहे? IMP प्रश्न. पोलीस भरती तसेच आर्मीमध्ये जास्त प्रश्न हे सायन्सवर विचारला जातात, त्यामुळे हा प्रश्न आर्मीमध्ये खूप वेळा विचारला होता. स्वयंपाकामध्ये वापरले जाणारे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. याचे सूत्र काय आहे हे कमेंटमध्ये सांगा. सोडियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय आहे हे कमेंटमध्ये सांगा. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर खाण्याचा सोडा. पुढील प्रश्न, इंटरनेटसाठी लागणारे ऑप्टिकल फायबर केबल तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? इंटरनेटसाठी लागणारे ऑप्टिकल फायबर केबल हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आहे? तर पूर्ण आंतरिक परावर्तन. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 2000 मध्ये. नॉनस्टिक भांड्यांना कशाचे आवरण देतात? महत्वाचा प्रश्न. रिपीट प्रश्न आहे मित्रांनो. नॉनस्टिक भांड्यांना कशाचे आवरण देतात? तर टेफ्लॉनचे. चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात? आपण जो चष्मा घालतो तो कोणत्या भिंगाचा असतो? तर फ्लिंट काच. लक्षात ठेवा, फ्लिंट काच. पुढील प्रश्न, इंटरनेट संबंधित HTTP संज्ञाचा फुल फॉर्म काय? HTTP याचा फुल फॉर्म काय आहे? हे इंटरनेट संबंधी आहे. त्याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. भारताचा पहिला महासंगणक कोणता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. भारताचा पहिला महासंगणक कोणता?
तर परम 8,000. पुढील प्रश्न, WWW या संज्ञेचा जनक कोण आहे? मित्रांनो, WW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. लक्षात ठेवा, WWचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. याचा जनक कोण आहे? तर टिम बर्नर्स-ली. USBचा फुल फॉर्म काय आहे? USBचा फुल फॉर्म काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस. USBचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. चला पुढचा प्रश्न, विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक कोण आहेत? विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक कोण आहेत? तर जिमी वेल्स. जिमी वेल्स हे विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक आहेत. सीपीयूचा फुल फॉर्म काय? सीपीयूचा फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. लक्षात ठेवा, सीपीयूचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. लोकपाल सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? लोकपाल हे पद आहे हे जगातील कोणत्या देशाने पहिले सुरू केले होते? तर स्वीडनने. कागदी मुद्रा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? महत्वाचा प्रश्न आहे. कागदी मुद्रा सुरू करणारा जगातील पहिला देश आहे चीन. पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली महिला कोण? एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर बिचेंद्री पाल. ही भारतातील पहिली महिला एव्हरेस्ट सर करणारी महिला आहे. मौद्रिक धोरण कोण तयार करते? मौद्रिक धोरण कोण तयार करते? तर RBI. पुढचा प्रश्न, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये नाबार्डचे मुख्यालय स्थित आहे. कल्याणकारी धोरणाचे जनक कोण? कल्याणकारी धोरणाचे जनक कोण? तर रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो, आपले वन लाइनर प्रश्न कंप्लीट झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येथे तुम्हाला महत्त्वाचे आणि पोलीस भरतीला विचारले जाऊ शकणारे प्रश्न घेतले जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र.